Audio Jungle. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या वतीनं भोसले, थोरात, तेलंग, नेहरकर, कराड या विविध अशा जाती समूहातील शेतकऱ्यांवर जे दादागिरी आणि भाईगिरी गावगुंडांना घेऊन या आवादा कंपनीचे जे अधिकारी आम्ही त्याचं त्या ठिकाणी उपजिल्हा दंडाधिकारी साहेबांकडे निवेदन दिलेलं आहे। त्याच्यामध्ये त्यांचे नावं आहेत जसं की सतीश कुमार शर्मा, त्यानंतर सागर चंद्रकांत कांबळे साबळे, त्यानंतर संदीप कात्रे, सुनील शिंदे व हा गुत्तेदार हा मगरूर असा गुत्तेदार अमोल पाटील यांच्यावर उपोषणादरम्यान हॉस्पिटलमध्ये जात असताना सौ सुभाबाई गोपाळ भोसले यांना विघ्नहर्ता रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान डॉक्टर आसोलेंनी त्यांना मयत घोषित केलं। तर त्या स्वर्गीय सुभाबाई गोपाळ भोसले यांच्या मृत्यू जबाबदार असणाऱ्या या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ही आमची पहिल्या दिवसापासून आजही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या वतीनं मागणी राहिलेली आहे। आणि आम्हाला सन्माननीय तहसीलदार महोदय त्याचबरोबर आपल्या पोलीस स्टेशनचे PI उन्होंने साहेब यांनी आम्हाला 15 दिवसाची मुबलक मागितली होती, अवधी मागितली होती, ती आता कंप्लीट होत आलेली आहे। आज या ठिकाणी आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही या ठिकाणी आज या तहसील कार्यालयावर धडक मोर्चा पक्षाच्या वतीनं पक्षांचे कार्यकर्ते त्याचबरोबर पीडित कुटुंब त्याच्यामध्ये माता भगिनी मोठ्या संख्येने आपण पाहिलेले आहेत। ही स्त्री रस्त्यावर उतरते याचं उदाहरण या सरकारचा निष्क्रियपणा आहे, निष्काळजीपणा। याला सर्वस्वी जबाबदार हे सरकार आहे। नेमकं हे खत पाणी कोणाला घालतंय? या कंपनीच्या अधिकाऱ्यांची मगरुरी होते कस काय? यांच्या मागे कोण उभा आहे? यांचे कोणी लाभार्थी आहेत का? हा प्रश्न जनसामान्याच्या मनामध्ये आज बीड जिल्ह्यामध्ये निर्माण झालेला आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाचा मराठवाड्याचा कार्याध्यक्ष आणि अध्यक्ष नात्यानं माझा हा तालुका आहे, माझ्या शेजारचे जमीनधारक हे शेतकरी आहेत, ही दादागिरी या ठिकाणी चालणार नाही। कालही आम्ही पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे, जर प्रशासनानं उपविभागीय अधिकारी जे वजाळे साहेब आहेत, तहसीलदार गिटे सर आहेत, आम्हाला प्रशासनाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे। आपण जर वेळीच या हरामखोर अधिकाऱ्यांना, या कंपनीच्या हरामखोर अधिकाऱ्यांना जर आपण आवर नाही घातला तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून त्यांना जी भाषा समजेल त्या भाषेमध्ये उत्तर येणाऱ्या काळामध्ये दिल्या जाईल, हे लक्षात घेतलं पाहिजे। सर्वात महत्त्वाची बाब आहे, आम्ही संविधानिकरित्या आमच्या मागण्या मांडत असताना संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे, जमिनी आमच्या आहेत, जमिनीचे सातबारावरचे मालक आम्ही, वहिवाटदार आम्ही, पीक पेरा सातबारावरचा आम्ही भरतोय, सरकारला पीक कर्जाच्या संदर्भामध्ये मागण्या आम्ही करतोय, सरकार आम्हाला कधीतरी झोपेत न जागे झाल्यावर का अनुदान देतंय, विमे आम्ही भरतोय। आणि या कंपनीच्या हरामखोर अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून
काही पोलीस कर्मचाऱ्यांनी सुद्धा आमचं तुमच्यावर म्हणणं नाहीये, पण ज्यांनी जमावबंदी आमच्या प्रतिबंधात्मक कारवाई आमच्या जमिनीत आम्हाला, अरे तुम्ही सरकारची पगार घेताय, कुठल्या फडव्यांची घेत नाही, कंपनीवाल्यांची. तुम्ही आमच्या जमिनीमध्ये आम्हाला प्रतिबंधात्मक कारवाई करताय. मी बोलत नाहीये, हे गुन्हे दाखल केलेले आहेत त्या ठिकाणी. 27 एप्रिल 2025 रोजी प्रतिबंधात्मक कारवाई आमच्या शेतकऱ्यांवर झालेल्या आहेत. ही कुठली दादागिरी आहे? सरकारचे कर्मचारी का कंपनीचे कर्मचारी आहेत हे यांनी सांगितलं पाहिजे. आज संविधानिक पद्धतीने आम्ही मागण्या मागतोय, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा निळा गमजा म्हणजे अन्यायाच्या विरोधात लढा म्हणजे जय भीम, अन्यायाला उत्तर म्हणजे जय भीम. हे या प्रशासनाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावं. या अवादा कंपनी ही प्रायव्हेट कंपनी आहे, यांना गव्हर्नमेंटनं परमिशन दिलेली असेल, पण आपल्या कर्मचाऱ्यांना मी सांगतो, तर डेप्युटी कलेक्टर साहेब जे वदळे साहेब आहेत, यांच्या 6 पत्रांना उत्तर या हरामखोरांनी दिलेलं नाही. यांच्याकडे उपजिल्हाधिकाऱ्यांच्या परमिशन नाहीत. मग हे अधिकारी कोणाच्या परमिशनवर काम करतायत? हा प्रश्नाचं उत्तर या तालुक्याच्या मायबाप तहसीलदारांनी इथं जनतेला द्यावं. आज माता भगिनींना रस्त्यावर उतरायची वेळ येते, हा नेमका निष्क्रियपणा कोणाचा समजायचा? आम्ही जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर मी परत एकदा सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन जो पक्ष स्थापन केला 1956च्या अगोदर, आणि त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जो पक्ष त्यांच्या संकल्पनेतून उभा राहिला, त्या विचाराचा हा पक्ष आहे. या देशाला ज्यांनी संविधान दिलं, त्या बाबासाहेबांच्या संविधानाच्या चौकटीमध्ये बसून संघटनात्मक त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था भंग न होता काम करणारे आम्ही लोक. पण जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर संत तुकाराम आम्हाला माहिती आहे, भले देव काशीची लंगोटी माताळाच्या माती हाणू काठी बनणारे आमचे अवलाद आहे. आम्ही शेतकऱ्याचे अवलाद आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, या तहसील प्रशासनानं, या पोलीस प्रशासनानं, या कंपनीच्या अधिकाऱ्यांना जर आवर नाही घातला तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जर या महाराष्ट्रामध्ये उभा निर्माण या रिपब्लिकन पक्षानं नाही केला तर या ठिकाणी तुम्ही आमचं नाव बदलून ठेवा. आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितलंय, हा महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आपलं घोडदळ स्वराज्याच्या मोहिमेवर जात असेल तर शेतकऱ्याच्या उभ्या पिकातून जाता कामा नये असे आदेश देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. स्वराज्याच्या निर्मितीसाठी जर लाकूड लागत असेल तर त्याचा योग्य तो मोबदला शेतकऱ्याला देऊन त्याच्या राजी मर्जीने लाकूड खरेदी करा म्हणणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. इथं कुठल्याही गुजरात किंवा दिल्लीच्या भडव्याची दादागिरी या महाराष्ट्रात चालणार नाही. शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे याच्या पुढे जर दाखल झाले तर असा धडक मोर्चा पोलीस प्रशासनावर येईल, याची सुद्धा खबरदारी पोलीस प्रशासनानं घ्यावी. आपण सरकारचे कर्मचारी आहात, आपण आमच्या तालुक्याचे पालक आहेत, आमचे रडगाणे आम्ही तुमच्या दरबारात मांडले पाहिजेत हे घटनेमध्ये आम्हाला सांगून दिलेलं आहे. परंतु कुठल्या तरी कर्मचाऱ्याचा कुणी लाभार्थी असेल, 2% असतील, 98% नाही आहेत, आमचं त्याच्याबद्दल दुमत नाहीये. परंतु जर अशा घटना घडत राहिल्या, परत जर या कंपनीच्या दादागिरीच्या विरोधामध्ये एखाद्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला जर या ठिकाणी उपोषणाला बसावं लागलं तर याद राखा, याच्या पुढे आपल्या तालुक्यात आणि संबंध महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. याची खबरदारी प्रशासनानं घ्यावी. कारण आम्ही आता वरडून आरडून घोषणा देऊन बोंबलून थकलेलो आहोत. आमच्याकडे शेवटचा पर्याय आहे, पुन्हा ज्याला जे समजाल त्याला त्या भाषेत सांगावं लागेल. कारण शेतकरी आमचा मायबाप आहे. शेतकऱ्यांना नाही पिकवलं कुणी खुर्च्या खाणार नाही बाबा. हो, खुर्च्या वर बसलात, आमच्या सेवेसाठी जनतेच्या खुर्च्या डोक्यात जाऊ देऊ नका, पाया पडून आवाहन करतो. कारण ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्ष आहे, नेता लय खंबीर आहे बाबा. हो, माहिती घ्या. आणखी एक गोष्ट सांगतोय की या शेतकऱ्याला, पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झालेले गुन्हे वापस घेतले पाहिजेत. त्याचबरोबर या सुभाबाई गोपाळ भोसले यांच्या मृत्यू जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झाला पाहिजे. ही आमच्या वतीनं, आमच्या पक्षाच्या वतीनं ही मागणी आहे. त्यामुळे संबंध प्रशासनाला हात जोडून विनंती आहे, शेतकरी जर पोलीस प्रशासन आपल्याकडे आला